यूट्यूब चॅनल. तर नवीन वर्षातला हा पहिलाच व्लॉग आहे. म्हटलं की पहिलाच व्लॉग आहे वर्षातला, तर महाराजांपासून सुरुवात करू. म्हणून मी आणि माझे सर्व मित्र गेलो भेट द्यायला शिवनेरी किल्ल्याला, जे की आपल्या महाराजांचं जन्मस्थान देखील आहे. तर या ब्लॉगमध्ये मी पूर्ण किल्ला फिरलो आणि कवर केलेला आहे. तर तुम्ही एंडपर्यंत नक्की पहा आणि सांगा की तुम्हाला कसा वाटला आहे हा ब्लॉग. एन्जॉय. निघायला पाहिजे. यही लेट आया सबसे. 4 कल्याण घ्या गाइस. तर मित्रांनो, कल्याण स्टेशनला आता आम्ही उतरलो आहोत आणि आता पुढची जर्नी चालू केली आहे. आम्ही गाडी बुक केली ती आली आहे, तिकडे थांबली आहे कल्याण स्टेशनला. तर भेटू पुढे. काय यार, आता गाडी आली आहे, जात चल लवकर ये. तर मित्रांनो फायनली पोहोचलो. आता आमची गाडी पण आली आहे. पट्टापट बॅगा वगैरे टाकून ट्रिपला सुरुवात करू. गो गाइस, कॉपीराइट मारणार आहे. अंधा साला चश्मा पहना है अभी. क्या होशियारी मारने के लिए आया वाले में. तो ये बनियान पहन के आया इधर. उगा हुआ बादाम. चारों तरफ कोहरा ही कोहरा आहे मित्रांनो. तोंडातून देखील धूर निघत आहे आणि येला बघा साडी पहन के आया. काहीच बघा, प्रतीक्षा आणि वंचिता कसे भांडताय तिकडे. ही वंचिता सोड, शिक वंचिता, वंचिता लांबो. तो बघा काहीच बिबट्या बघू शकता तुम्ही. नशीब तो ह्या साईडला नाही आला. माळशेट घाट आम्ही पार करून आता इथे थांबलोय थोडा वेळ. बोलत हातावरती जास्त पण बिबट्या फिरतात. पटापट बसतो आम्ही गाडीत आणि इथेच बघा फोटो सेशन चालू आहे. बिबट्याची भीती नाही, पण लोकांना फोटो काढायचा पाहिजे. छोटा बिबट्या. शिवनेरी किल्ला 18 किलोमीटर ओनली. लास्ट 18 किलोमीटर. गुड मॉर्निंग गाईज. तर हा आहे सकाळचा व्ह्यू. वाजले आहेत सकाळचे 6:30. आम्ही पोहोचलेलो, जरा परत चाललोय CNG भरायला. बघू शकतो सुंदर असा व्ह्यू आहे सकाळचा. लो गाईस, तर बघू शकता हा शिवनेरी किल्ला आलेला आहे इथे. बेसला ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोय. खूप लवकरच पोहोचलेलो आम्ही, पण थोडं बाहेर नाश्ता वगैरे करायला गेलो. तर बघू शकता हा शिव जन्मभूमी शिवनेरी. हा चला, मजा येणार ट्रेक करायला. आणि इकडे आहे सनराईज. स्वराज्य भगवा. नाजूक आहे बघा. हे बघा कापूस वगैरे. बापरे, परत आहे. तू परत जा, तुम्ही लोक परत जा, थंडी लागते. वाव यार, किती किती मजा येणार ट्रेकला. भालू 2-3 वेळा उलटी केली मी. तर विनायक चल ना मेरा भाई. तुम्ही बघू शकता कोणच नाही इकडे, फक्त आम्ही आहे. फक्त आम्ही 7 जण. खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे, खूप. मित्रांनो आता चालू करू. 50 रुपये. तर धीरे धीरे आम्ही पडतोय किल्ल्याच्या सोडता. तो ये मेरे दोस्त है, आराम आए आज ट्रेक करने. देखो ना गाइस, देखो ना क्या है ये गाइस, क्या है ये. ये मत देखो. तर ट्रेक चालू करायच्या अगोदर आम्हाला टोमॅटो की चेरी ते नाही समजते. तर मित्रांनो कमेंट करून सांगा जरा तुम्ही. टोमॅटो एक बोलतोय टोमॅटो. आता ह्याला तर नॉलेज बिलकुल नाही. इंजिनिअरिंग केल्याने बायोलॉजीचा स्टुडंट बनतोय.
तो चला चालू करू आता. छत्रपती शिवाजी महाराज की. हा खूपच रिकामा असा गड आहे. म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की ट्रेकला आलो आणि एवढा खाली कोणीच नाही. मग तर खूपच मजा येणार ट्रेक करायला. तुम्ही बघू शकता हा ओव्हरव्ह्यू दिलाय किल्ल्याचा. तर हा थोडासा टप्पा आम्ही पार करून लगेच पोहोचलो आता महादरवाजावरती. बघू शकता आणि इकडून हा व्ह्यू बघा. फक्त बघा गाईज, फक्त बघा आणि रिग्रेट करा की तुम्ही हे सगळं विटनेस नाही करत आहे ह्या लाईफमध्ये. हे काही माझे मित्र फोटोमध्ये बिझी झालेत. आल्या फोटो. हे लेडीज चलणार रे. झाले का फोटो काढून? हा इथे आल्या लगेच चालू केलं तू. म्हणजे काय करायचं नक्की? अजून 2 मॉडेल तर खालीच उभे आहेत. झालेली आहे एंट्री महादरवाजात. तर इथे आलेला आहे दुसरा गेट, दुसरा दरवाजा. गणेश दरवाजा आहे हा. गणेश दरवाजाची तुम्ही बघू शकता मित्रांनो. चला आहे गणेश दरवाजा. इथून पायऱ्या देखील आहेत वरती चढायला, वरती चढून जायला दरवाजावरती. काय बोलू आता ह्या व्ह्यूला? कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतोय हा व्ह्यू, सनराईजचा व्ह्यू. पुढे पुढे चालत चालत आम्ही आलो आणि आम्हाला ही थोडीशी तुटलेली भिंत टाईप दिसलंय. आता हा एक मला वाटतं एक दरवाजाच असेल एका टाईप मध्ये पहिल्याचा. आणि हा अजून एक तिसरा दरवाजा आलेला आहे मित्रांनो. हा आहे पीर दरवाजा. तर तिसरा दरवाजा होता हा. तिसरा दरवाजामधून देखील आम्ही आतमध्ये आलो आहोत. इथे अशी मावळ्यांसाठी बसायला जागा असावी. ते खूप सारी झाडं लोकांनी जपून ठेवली, जशी गुलमोहरची आहेत. मागे चिंताची झाडं होती. अजून खूप सारी झाडं आहेत. यार चला ना पटापट, किती वेळ होता यार एकदम. एवढं एक्सप्लोर, एवढं मला खरं बोल का आराम करत आहेत ना. मागे बसेल ना 5 मिनिटासाठी. हे दोघं तर भाई मॉडेलच बनलेत एकदम इंस्टाग्रामचे. हे गार्डन आहे ते भाई. चल ना यार, बहुत एक्सप्लोर करने का है. चल लेडीज नंबर 1. हा ना चलो आता सगळे एकत्र आलेत. तर किल्ल्याने आम्हाला 2 ऑप्शन दिले. एक तर हा रस्ता चूज करा किंवा हा. तर तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला तर खूप मस्ती आहे, तर आम्ही हाच रस्ता मित्रांनो चूज केलेला आहे. तर चला. तर थोडासा टप्पा आम्ही पार करून पोहोचलो इथे आणि दमली लगेच दमलेली आहे मित्रांनो. पाणी पाठवा पटापट. ये लीजिए जल, थक गए होंगे आप. दे जल दे. हिला तर काय बोलायलाच नको. 2 मॉडेल्स आपले बघू शकता. एक ऋतिक रोशन आणि एक सिद्धार्थ मल्होत्रा मागे मागे. हा बघा सिद्धार्थ मल्होत्रा. हा बघा. ए चल चल तो व्हिडिओ काढता मग. ए रुक भाई. चल ना. कितना वीडियो बनेगा? एक भी वीडियो दिखता तो नहीं है तेरे इंस्टाग्राम पे. एक भी नहीं दिखता है रे. तर हा आहे आमचा चॉकलेट बॉय. हा ऊपर रहेगा तभी निकालो. पीछे क्या तुम्हारा बैग? ये बघा मॅडम. ओ मॅडम तुम्ही बघू शकता लगेच प्रतीक्षाने जाऊन तिच्या नावाचा पी झाडावरती लिहून टाकला तिकडे. अशा पोरांना आणि पोरींना प्लीज झाडावरची नका नच जाऊ. आणि वंचिताने सुद्धा तिच्या नावाचा व्ही इथे काढलाय. आम्ही पोचलो आता 4थ्या दरवाजावरती, हत्ती दरवाजावर. तर शिवनेरी एवढा पण डिफिकल्ट ट्रेक नाही मित्रांनो, एकदम सिम्पल ट्रेक आहे. जे लोकांना फर्स्ट ट्रेक चालू करायला असेल ते लोक येऊ शकता. पण
शूज मित्रांनो कंपल्सरी पाहिजेत. तर हा आलेला आहे हत्ती दरवाजा. होता हत्ती दरवाजा. इथून आता सरळ पुढे जाऊ आम्ही. मला एकट्याला सोडून लोक पुढे 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 जात आहेत. 2 जण मागे 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 जात आहेत. काही लोकांनी नावं वगैरे लिहिली स्वतःची, पण प्लीज मित्रांनो असं गडावरती आल्यावर नका करू. गडाला साफ ठेवा. हे बघा डस्टबिन वगैरे प्रोव्हाइड केलेत त्या लोकांनी, तर प्लीज त्याचा यूज करा, क्लीन ठेवा. ती दरवाजा पार करून आल्यावर तुम्हाला एक पाण्याचं टाकं बघायला भेटेल. जे प्रोटेक्शन म्हणून फेन्सिंग केलं लोकांनी. तर हा होता पहिला पाण्याचा टाका. इथून इथे दुसरा पण आहे. इथून हा दुसरा पाण्याचा टाका. इथून आता पुढे मेणा दरवाजा. आलेला आहे मेना दरवाजा. मैं खोलू. मत खोला है ना पहले से, तो मत खोलो. मारेंगे ना भाई, लाल हो जाएगा तू. अरे खुला हुआ है. हा मित्रांनो आय गेस 6वा दरवाजा आहे. मगाचा होता तो 5वा दरवाजा होता. मीना दरवाजा. मीना दरवाजा आय गेस 5वा होता. कुलूप. ह्या किल्ल्याची हीच खासियत आहे की ह्याला खूप दरवाजे आहेत. कुलूप हा दरवाजा. कुलूप दरवाजा आहे. ह्या किल्ल्याची हीच विशेषता आहे की ह्या किल्ल्यावरती ना दरवाजे खूप आहेत. 6 की 7 दरवाजे आहेत आय गेस. हा आहे कुलूप दरवाजा. कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की ह्याचं नाव कुलूप दरवाजा असं का ठेवलं असेल. इतिहासाला टच करण्याची इतिहास लपला आपल्या ह्याच्यात. चला हा होता. इथून आता पुढे चाललोय. खूप मेंटेनन्स तर खूप छान ठेवला आहे लोकांनी. तसंच आपल्याला पण काळजी घ्यायला पाहिजे अशा किल्ल्यांची. वन विभाग बघू शकतो. जुन्नर शिवाई देवराई. हा इथं मंदिर देखील आहे शिवाई देवीचं. तिकडे की वरती आहे बघायला लागेल. पीस आहे मित्रांनो, पीस. हा अंबरखाना होता. थोडासा आता पडलेला आहे तो. आणि त्या साईडला मला वाटतं ते वॉशरूम आहे. तर तुम्हाला कहाँ जाता है कि जिसे वॉशरूम वगैरे जायचं असेल तुम्हाला भेटू शकतं किल्ल्यावरती अवेलेबल आहे. शताब्दी के पूर्वार्ध में निर्मित किया. आशुतोष वाचून दाखवा आपल्याला जरा जोर से. आशुतोष. अंबर खाना को अला पहिली वेलांटी. उसका ब्लॉग 10 मिनट का 50 का नहीं है. तो भटपट. तर जल्दी बोलना. धान्य कोठी भी कहा जाता है जिसे 15वीं शताब्दी ई के उत्तरार्ध उर्मिला मिस प्लीज कमेंट कीजिए. 16वीं शताब्दी के पूर्वार्ध में ए हंसा मत ना. इधर सीरियसली मैं बता रहा हूँ कुछ में निर्मित किया जाता है. यह एक आयताकार संचर. चल चल बस बस मित्र आप फिरायचं आहे अजून. समजलं. उर्मिला मिस प्लीज कमेंट कीजिए इसके लिए. अंबरखान्याकडे जाऊ. चिल्ला मत रे. धान्य इथे स्टोर करून ठेवायचे बघू शकता. इधर कुछ लाइट वेट नहीं. रात हुआ तो इधर वो आग लगा गया. इथे अजून एक दरवाजा आहे. जेव्हा संजू तो इधर बोलेगा तेरे को पढ़ने को आ रहा है क्या? हिंदी देखा हम लोगों ने. मैं पढ़ा भाई. पंचिता कसं वाटतंय येऊन मग? फायनली आपली ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. जापनीज. कसं वाटतंय? छान. फक्त एवढंच म्हणून तुला घेऊन आला ये ट्रिपला. देखा क्या मटेरियल बना. मी म्हटलं तिथे स्वच्छतागृह लिहिलं आणि हा बोलतो उपहारगृह. जा भाई जाके भेट. अबे उपाहारगृह नहीं सभागृह बोला. ये भी गलत बोला. मैं तेरा बोला वो गलत बोला रे. हाँ कंक्रीट वाला व्हाइट खट्टा नेचुरल गम. करते रह गए यूज. ब्लॅक डार्क मेथी अरे हिरडा था हिरडा. हिरडा आणि
वाईट कथा आहे रे आपल्याला. नाही, काय नाही, रिकाम आहे सगळं. चला मित्रांनो जाऊ पुढे. ती बघू शकता मित्रांनो, ती ऐतिहासिक जागा जिकडे महाराजांचा जन्म झाला. आता आम्ही इथून तिकडे पोहोचणार आहे. खूप काय बघण्याचं बाकी आहे अजून. तर हे मेरे दो छपरी दोस्त मेरे साथ आहे. आणि तिकडे आमच्या मैत्रिणी पुढे. तुम्हाला बघायला वेळ पाण्याचा टाका आहे. हे पण एक तिसरं पाण्याचा टाका आहे. जीन्स घालून कोण येतं पण मित्रांनो, जरा सांगा तुम्ही, ट्रेकिंगला जीन्स घालून कोण येतं? अरे भाई कंफर्टेबल है. कम्फर्टेबल है क्या? निकाल रहे. निकाल के लेना चप्पल. इथे आतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जिजाबाईंचा पुतळा आहे. तर जाऊ पुढे. हा मला वाटतं मंदिर असेल. चला बघू काय आहे पुढे जाऊन जरा. पाण्याचा टाका आहे इकडे पुढे. आणि हे आहे कमानी मस्जिद आहे मित्रांनो. मस्जिद होतं हे. तुम्हाला मला ह्याच्याबद्दल काय माहित नव्हतं. मस्जिद मी तर पहिल्यांदाच बघितलं. आणि तुम्ही बघू शकता खूप सिटीत देखील आहे इकडे, डेव्हलप झालं खूप एरिया. मस्जिद आहे रे. हा जरा वाचू काय आहे. द मोमेंट वी आर वेटिंग. ह्याच मोमेंटचा वेट करत होतो. फायनली रात्री निघालेलो हे बघण्यासाठी फक्त. आणि फायनली आता पोचलोय फक्त हीच बिल्डिंग बघण्यासाठी. आणि इथेच झालेला शिव जन्मस्थान. हे आहे शिव जन्मस्थान. तर आतमध्ये खूप गर्दी आहे. तर आम्ही थोडा इकडे साईडला फिरून घेतो. तोपर्यंत साईडला देखील काहीतरी आहे. अच्छा इथं छोटंसं पाण्याचा टाका आहे मित्रांनो. पॉन्ड आहे रे. पॉन्ड पॉन्ड तलाव तलाव सुकलेल्या अवस्थेत आहे सध्या तरी. चला आता जाऊ आतमध्ये फायनली. अच्छा ये बंद किया है. हाँ आगे जाने का नाही. ऊपर क्या है? जुने पायऱ्या जायला वरती. बघा इथून तुम्हाला हा बदामी तलाव बघायला भेटेल. आणि इथून खाली जायचा रस्ता आहे हा. ही आहे वरची स्पेस. अंगावर काटे येतात लिटरली. विचार करा की कसं वाटत असेल इथे आल्यावर ह्याला टच करून फील करणे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज राहून गेलेत आपले छत्रपती. लिटरली गुजबम्स येतात अंगावरती मित्रांनो. नक्की तुम्ही भेट द्या ह्या जागेला. चला तर मित्रांनो आत्ता आम्ही वरती जाऊन आलोय. सगळं जन्मस्थान वगैरे बघितलं, पाळणा वगैरे बघितला. आणि आता आम्ही जातोय नाश्ता वगैरे करतो जरा आता. तर हा ऑलमोस्ट ट्रेक झाला बघू मस्त. तर ऑलमोस्ट ट्रेक झाला होता आमचा. नाश्ता वगैरे करून आता आम्ही बघू खाली जातो. वाईट वाटतंय ना जाताना. थोडं राहू रे आतमध्ये. किती मस्त वाटत होतं रे. आतमध्ये जिथे बसलेलो तर असं वाटत होतं की एकदम असं उठावंच वाटत नव्हतं. एवढं सुंदर वाटत होतं. हा कारण तुम्हाला फोटो काढून उठायचं वाटतं. फोटोसाठी नाही पण खरंच छान वाटत तिकडे बसायला. खूप मस्त. आणि आणि विंडो मध्ये एवढे सुंदर व्ह्यू कोणाला नाही आवडणार. आणि एकदम आपण एकदम परफेक्ट टाइमला आलोय सीझनला. वंचिता तुझा एक्सपिरियन्स सांग कसा वाटला आतमध्ये. खूप छान खूप छान. सिंपल. आणि म्हणजे स्कूलमध्येच फक्त आम्ही हे सगळं
ऐकलेला बघितलेला टेक्स्टबुकमध्ये फोटोज वगैरे ह्याचा फोटो बघितलेला. तर असं प्रत्यक्षात एक्सपिरियन्स करणं खूप भारी वाटतं. रायगडला याच्या पहिले मी जाऊन आलेलो तेव्हा पण ते टेक्स्टबुकमधले फोटोज बघितलेले तेव्हा भारी वाटले. हम लोग इधर क्या थे ना विनायक इधर नहीं देखा क्या था. तर हे चेक करू मला वाटतं तर इथे मी जरा बघितलं मी जायला रस्ता होता. खूप मस्त छोटंसं पाण्याचं कुंड आहे ते असं काहीतरी आहे. मला वाटतं तिकडे वरती पण काहीतरी आहे. इथं विचारतो ट्राय करू तिकडे पण जाऊन कव्हर करता तो एरिया. हा 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 हॅलो बोला मित्रांनो. हॅलो हॅलो कुठं आले तुम्ही लोक. आम्ही जालन्याहून. जालनावर. बापरे खूप लांबून आले. स्कूलची आले का पिकनिक. हाँ अच्छा चालेल. हाय क्या हाल है आपके. ॲडिट टू टूर ऑन टूर. देखो हिंदी बोलता का तुम्ही. मराठी बोलता. हिंदी पण मराठी पण. अच्छा तुम्ही कुठं आले. आम्ही ठाण्यावरून आलो. छान वातावरण. कुठल्या कुठल्या किल्ल्यावर गेले अजून याच्या पहिले. याच्या पहिले पुरंदर. पुरंदरला जाऊन आले. पुरंदरला आर्मीचा कॅम्प आहे का खाली. रायगड. बोल त्याला बोले. आवलं इथे यूट्यूबची पण लिंक आहे. चला बाय बाय. बाय बाय. कोणता गावला. हो टाकणार आहे. हो तर काही फॅन्स नाही बोलू शकत. छोटी पोरं भेटले चांगलं वाटतं असं विचारत कधी काय आयडिया तुमची. बोले की ब्लॉग टाक दादा आम्हाला पण बघायला भेटेल त्याला. चला सगळेजण आता पुढे गेले तर जाऊ पुढे. आता थोडा नाश्ता करू. थोडं एनर्जी लेते मित्रांनो. ब्रेड बटर आणले वंचित आणि थँक्यू वंचित. दिस इज व्हाईट टेस्ट. ठेपला आणले यार तुम्ही तो ताव मारणं पडतं. मी सगळं चपाती आणले मित्रांनो. तर चला आता नाश्ता करून झालेला आहे आमचा. आता आम्ही चाललो खाली. स्कूलचे पोरं पण आले. तर गाईज आम्ही ट्रेक किया. मंदिर बघायचं आम्ही राहिलेलं. आम्ही मंदिर शोधतो कधीपासून पण आम्ही खाली गेल्यावर आम्हाला बघायला भेटलं की इथे मंदिर आहे. तर शोधत आम्ही पोचलो फायनली. पूर्ण खाली उतरलेलो आम्ही परत वरती आलो अर्धा तरी. आणि फायनली आता मंदिर बघा माझ्या मागे तुम्हाला बघायला भेटेल. जरा पाणी पितो आणि तुम्हाला दाखवतो मंदिर. आणि बुद्धिस्ट केव्स पण आहेत तिकडे तर आपण ते पण बघू. हे आहे मंदिर. जा सकते. फोटो काढण्यास मनाई आहे. तर मित्रांनो इथे तर आतमध्ये जाऊन आलो आम्ही मंदिरात. आता तुम्ही बघू शकता हाईटवरती तरी पण इकडे केव्ज आहेत. दाखवतो तुम्हाला जाऊन तिकडे. आता थोडं जातो पुढे आणि दाखवतो. हे बघा. आणि आता आम्ही चाललोय केव्स कडे. फक्त आम्ही तिघच आलो. ताकदच नाही राहिली वरती यायची परत. कारण आम्ही ऑलमोस्ट परत अर्धा किल्ल्यावरती आलोय. हा हे बघा तुम्ही केव्ह स्टार्ट झालेत. दिवाळी बाबून झाली आहे. आतमध्ये छोटीशी होती. हे बघा मित्रांनो दुसरी आहे. काहीतरी लिहिलं आहे असं समजत नाही. बैठ जायचं ना थोडा. पैसा खाता रे.
हाँ साफ भी है, देखना पूरा क्लीन है. क्या है? बेडूक पण येते. हा वाला थोडा मोठा केव आहे. मंदिर आहे. खूप खूप सारे पाण्याचे टाके बघायला भेटले इथे आम्हाला. हे अजून ते छोटे छोटे केव्स आहेत अजून, आणि त्या साईडला एंड आहे. हे बघू शकतो छोटे छोटे एकदम केव्स. आणि ह्या साईडला एंड आहे. पूर्ण रस्ता बघायला भेटतं तुम्हाला. ठाण्यामध्ये तर गोरखगड येतो मध्ये, पण मुरबाडमध्ये लागतो. गोरखगड मुरबाडमध्ये लागतो. प्रॉपर ठाण्यामध्ये नाहीत असे किल्ले कुठले. हा चला तर मित्रांनो, आता बघून सगळं झालेलं आहे. केव्स पण बघितले, फायनली मंदिर पण बघितलं, पाया पण पडलो, आणि आता परत जातो खाली. खाली जायची वेळ झाली, आता घरी पण जायची वेळ झाली. आता एक ती नदी फक्त आम्ही एक्सप्लोअर करायचा विचार करतोय, तर बघू जायला भेटतं की नाही तिथे. आता खाली उतरलं मित्रांनो, आता जातो पुढे. गाडी लागली आमची. रिफ्रेशमेंट जरा ब्रोमॅन्स चालू आहे इधर. तर पेरू, लिंबू सरबत. हा बेकार वाटला की डबल ट्रिप मार्गे. दो बार कोण चढतंय? हालत टाईट होती. तर मित्रांनो, आता फायनली आमची ट्रिप इथे झालेली आहे. एंड तर नदी होती, आम्हाला जायला नाही भेटला. जेवण वगैरे आता आमचं झालेलं आहे, आणि आता परत जातोय घरी. तर खूप मजा आली. मजा आली की नाही भाई? भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो. आता गावात देखो ना गाइस, देखो ना गाइस. बाय बाय गाइस, बाय बाय. मिलते नेक्स्ट ब्लॉग में गाइस.